आवाज सत्याचा। श्री दुर्गादेवी व फकीरबाबा यात्रेला उत्साहात सुरुवात। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील ग्रामदैवत श्री दुर्गादेवी माता व फकीरबाबा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून या यात्रेनिमित्तानं सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। ढवळपुरी हे गाव महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं गाव आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ढवळपुरीची यात्रा प्रचलित आहे। हा यात्रा उत्सव 5 दिवस चालतो। ढवळपुरी हे गाव विविधतेनं नटलेलं असून 18 पगड जाती 12 वाड्या यामध्ये विविधतेमध्ये एकता घडवून आणणारे ढवळपुरी गाव आहे। शेकडो वर्षापासून हिंदू मुस्लिम या दोन देवतांचं एकत्र यात्रेचं नियोजन करून गावातील ग्रामस्थ गुण्या गोविंदानं यात्रेचा कार्यक्रम पार पाडत असतात। दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त गावातील ग्रामदेवतांना जल अभिषेक घालण्यासाठी प्रवरा संगमेतून गावातील शेकडो कावडी मंडळातील सदस्यांनी पायी कावडमध्ये पवित्र पाणी घेऊन येऊन विधिवत पूजा करून जल अभिषेक कार्यक्रम पार पडला। शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता श्री दुर्गादेवी व फकीरबाबा कावडी मंडळाची फटाक्यांची आतषबाजी ढोल ताशांच्या गजरामध्ये संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक संपन्न झाली। या मिरवणुकीने यात्रा उत्सवाची सुरुवात झाली। रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये श्री दुर्गादेवी मातेची शेरणी वाटप व भव्य मिरवणूक संपन्न होणार आहे। तसेच सायंकाळी 9 वाजता लावणी सम्राट हिरामन ढवळपुरीकर व शिवकन्या बडेनगरकर यांचा लोकनाट्य मनोरंजक कार्यक्रम संपन्न झाला। सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं हरिकीर्तन संपन्न होणार आहे। त्यानंतर पोखरणा ज्वेलर्सचे सर्वेसर्वा अनिल शेठ पोखरणा यांच्यातर्फे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 9 वाजता मंगला बनसोडे व नितीश कुमार यांचा लोकनाट्य मनोरंजक कार्यक्रम संपन्न होणार आहे। यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष भागाजी गावडे, कार्याध्यक्ष दादा पाटील थोरात, उपाध्यक्ष हिरामन भालेराव, श्रीराम सेवाभावी समितीचे अध्यक्ष तथा खजिनदार संदीप थोरात, सहखजिनदार याकूब शेख, सचिव किरण थोरात, सहसचिव मुश्ताक पटेल आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य प्रयत्न करत आहेत। माजी सरपंच डॉक्टर राजेश भनगडे, उपसरपंच बबनराव पवार, इंजिनियर बाबाजीराव थोरात, भालेराव गुरुजी, राजू पटेल आदींसह गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली हा यात्रा उत्सव संपन्न होत आहे। या यात्रा उत्सवासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री दुर्गादेवी व फकीरबाबा यात्रा कमिटी नियोजन समिती कावडी मंडळ व ग्रामस्थांनी केलेलं आहे। आज ढवळपुरी गावामध्ये सालाबादप्रमाणे दुर्गादेवी आणि फकीरबाबा हा जो यात्रा उत्सव सुरू झालेला आहे। या यात्रा उत्सवामध्ये गेल्या काही वर्षापासून शेकडो वर्षापासून हिंदू मुस्लिम या दोन देवताचं एकत्र यात्रेचं नियोजन करून अगदी गुण्या गोविंदानं हा यात्रेचा कार्यक्रम पार पाडत असतो। तीच परंपरा याही पुढील काळामध्ये चालू ठेवलेली आहे। आज या यात्रेच्या निमित्ताने सर्वप्रथम गंगाजल आणून कावडी मिरवणूक झाली। त्यानंतर आज शेरणीचा कार्यक्रम, दुसरा लोकनाट्य तमाशा मंडळ, त्यानंतर उद्या महाराज यांचा कीर्तन, म्हणजे असे विविध कार्यक्रम दररोज 5 दिवस कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। हे कार्यक्रम पार पाडत असताना, यात्रा पार पाडत असताना यामध्ये गावकऱ्यांचं आणि सर्व सहकाऱ्यांचं, त्यामध्ये शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, नोकरदार असेल, या सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य भेटून या ठिकाणी देणगी देण्याच्या स्वरूपातून आणि आर्थिक मदतीच्या स्वरूपातून या यात्रोत्सव पार पाडला जातो। आणि सांगायला शेवटचा असा अभिमान वाटतो की गावचं जे काय अभिमान आहे, या अभिमानामध्ये या गावाचं नाव मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी अखंड महाराष्ट्रामध्ये गाजवलं आणि तेच नाव आम्हाला किमान गाव पातळीवर सर्व ग्रामस्थांना
या धार्मिक कार्यातून टिकून ठेवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो. निश्चितच याही पुढील काळामध्ये असं सहकार्य भेटलं तर निश्चित असं चांगल्या पद्धतीनं यात्रोत्सव साजरा करून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम निश्चित करू. यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भावी भक्तांचं मी ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांचं हार्दिक असा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. पासून 22/2/2026 ते 26/2/2026 पर्यंत श्री दुर्गा माता आणि श्री फकीर बाबा या यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आपला भारत देश जसा विविधतेने नटलेला देश आहे तसाच हे गावसुद्धा विविधतेने नटलेलं आहे. 18 पगड जातीचं हे गाव आणि या गावामध्ये जसा भारत विविधतेनं नटलेला आहे, बोली भाषेच्या बाबतीत विविधता आहे, पेहरावाच्या बाबतीत विविधता आहे, आहाराच्या बाबतीत विविधता आहे, परंतु विविधतेमध्ये एकता आहे. एकता घडून आणणारं गाव म्हणजे ढवळपुरी. या ढवळपुरी परिसरामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. हिंदू असेल, मुसलमान असेल, इतर काही जाती असतील, सर्व या यात्रा उत्सवामध्ये हिरिरीने भाग घेतात. आजपर्यंत शेकडो वर्ष होऊन गेली, परंतु आजपर्यंत कधी अनुचित प्रकार या गावामध्ये घडलेला नाही आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या आनंदानं हा उत्सव साजरा करतात. काही भागामध्ये आमच्या या गावात अनेक भाषा बोलणारी माणसं आहेत. बंजारा लोकांची भाषा वेगळी, ठाकर समाजाची भाषा वेगळी, आमच्या धनगर समाजाची भाषा वेगळी, परंतु जरी भाषा विविध असेल आणि वेगवेगळा पेहराव असेल तर विविधतेमध्ये एकता दिसून येते. आतापर्यंत ह्या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहून सुद्धा एकदाही या ढवळपुरी परिसरामध्ये आणि या ढवळपुरीच्या यात्रेमध्ये कधीही या ठिकाणी भांडणं झालेली नाहीत आणि 5 दिवसाचा कार्यक्रम सर्व तरुण आबालवृद्ध हे सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी उत्सव साजरा करतात आणि बाहेरचे गावचे जे लोक आहेत, लाखो लोक या ठिकाणी दुर्गा मातेचं आणि फकीर बाबाचं दर्शनासाठी इथे येतात आणि त्या लोकांची सुद्धा या ठिकाणी यात्रा कमिटी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाण्याची सोय असेल, इतर काही सोयी असतील, या सगळ्या सोयीसुविधा यात्रा कमिटी करते. सर्व येणाऱ्या भाविक भक्तांना मी यात्राच्या निमित्तानं हार्दिक त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये अगदी थोड्या ठिकाणी अशा उदाहरणं बघायला भेटतील की हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आणि त्यामध्ये आमचं ढवळपुरी गाव यामध्ये दुर्गा माता आणि फकीर बाबा यात्रा उत्सव हा एकत्रितरित्या साजरा केला जातो. जसं गंगा जल आणून या ठिकाणी यात्रा सुरू होण्यापूर्वी दोन्ही देवांना अभिषेक केला जातो आणि त्यानंतर यात्रा चालू होते. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं गाव असणारं आमचं ढवळपुरी गाव यामध्ये आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज, बंजारा समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि यात्रेच्या निमित्ताने तो गावाकडं येत आहे. खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी गावच्या वतीने, यात्रा कमिटीच्या वतीने केलेलं आहे. धार्मिक कार्यक्रम आहेत, लोककला या ठिकाणी सादर केली जाते. सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी जो वारसा, तमाशाचा वारसा जो महाराष्ट्रभर केला, तोच ढवळपुरीमध्ये 2 तमाशाचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवले जातात. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रम इंद्रकर महाराज यांचाही या ठिकाणी आयोजित केलेला असतो आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या गावचे दानशूर व्यक्तिमत्व कोकर्णा ज्वेलर्सचे सर्वेसर्वा अनिल शेठ कोकर्णा यांच्याकडून अन्नदानाचाही कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. अशा सर्व गुण संपन्न अशी ही यात्रा असते. या यात्रेमध्ये आलेल्या सर्व भाविकांना खरं तर मी सर्वांच्याच वतीने या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि दुर्गादेवी फकीर बाबा यात्रा उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे. आम्ही 5 दिवसामध्ये श्री कुलतंबा या ठिकाणी आम्ही कावडी मंडळातील सर्व मुलं पाणी आणण्यासाठी, गंगेचं पाणी आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. ते गंगेचं पाणी आम्ही तिथून आणून आज दुर्गादेवी फकीर बाबा मंदिराला आम्ही ते जल अभिषेक करून या ठिकाणी दुर्गादेवी फकीर बाबा यात्रा उत्सवाला आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे.